पहिल्यांदा काय करू आपण, सपोज ही डायमीटर किती दिलेली आहे आपल्याला, डायमीटर दिलेली जॉबची 34 mm. 34ची आपल्याला किती करायची, 30 mm. किती रिड्यूस करायची, 30 mm. आणि डेप्थ ऑफ कट किती दिलेला आहे, 1 mm चा डेप्थ ऑफ कट दिलेला आहे. म्हणजे सपोज हे आपण कन्सिडर करू, डायमीटर किती आहे 30 mm. हा सपोज जॉब होईल. याच्यामध्ये डेप्थ ऑफ कट दिलेला आहे त्यांनी किती, 1 mm चा. म्हणजे इथं आपल्याला दोनदा मटेरियल काय करावं लागेल, कट करावं लागेल. पहिले काय करावं लागेल आपल्याला, टर्निंग ऑपरेशन करावं लागेल. मग 34 mm मध्ये त्याचं रूपांतर करून घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला पुन्हा बघा एवढं मटेरियल कट करावं लागेल. किती mm, इथून हे 30 आणि 26 mm. एवढं मटेरियल काय करावं लागणार आपल्याला, कट करावं लागणार पुन्हा. मग आपल्याला काय इथं बघा, मी सपोज इथून एक पॉईंट घेतो. सपोज हा आपला रिक्वायर्ड कंपोनंट काढून घेऊ. म्हणजे इथं पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, हे टर्निंग ऑपरेशन इथं पण एकदा करावं लागेल. सपोज मी इथं असं डार्क करतो. हा दुसरा कट घेतला आपण, रिक्वायर्ड साईजमध्ये आपल्याला मटेरियल मिळेल. सेम पहिले काय करून घेऊ, मग आपण नेमिंग करून घेऊ. सपोज ए पॉईंट म्हणजे कोणता, मशीन 0. त्याच्यानंतर इथं बी पॉईंट. इथून टूल आपल्याला इथं रॅपिडली मूव्ह करायचं. टूल कसं मूव्ह करायचं, रॅपिडली. कोणता कोड यूज करतो आपण, G00. नंतर सपोज एवढं डिस्टन्स आपण किती घेऊ, 2 mm डिस्टन्स घेऊ. हा सी पॉईंट. सी म्हणजे कोणता पॉईंट, वर्क 0. सी म्हणजे वर्क 0. नंतर इथून टूलला कुठं मूव्ह करायचं आपल्याला, इथं मूव्ह करायचं. इथं कोणता पॉईंट येईल आपला, डी पॉईंट. म्हणजे फेसिंग होईल. पहिले काय होईल, फेसिंग होईल. नंतर इथून 2 mm मटेरियल कमी करायचं. 80 + 60 किती होतात, 140. 140 आपल्याला किती दिलेले, 142. मग 2 mm आपण रिड्यूस केलं. आपलं फेसिंग केल्यामुळे इथं आपल्याला फेसला काय होईल, गुड सरफेस फिनिश काय होईल, ऑब्टेन होईल. नंतर इथून टूलला इथं मूव्ह करायचं, ई पॉईंटला. ई पॉईंटला मूव्ह केलं. नंतर परत इथं एक रेफरन्स पॉईंट घेतला मी, एफ पॉईंट. इथून टूलला मी इथं रॅपिडली मूव्ह केलं. इथून कसं मूव्ह केलं, इथं रॅपिडली मूव्ह केलं. रॅपिड मूव्ह करण्यासाठी काय वापरतो आपण, G00. इथून टूलला इकडं मूव्ह करण्यासाठी, टर्निंगसाठी काय वापरतो आपण, G01. इथं पण काय यूज करणार आहे आपण, G01च यूज करणार आहे. फेसिंगसाठी पण काय यूज करणार आहे आपण, G01च यूज करणार आहे. G01 म्हणजे काय, लिनियर इंटरपोलेशन. टूलला आपण कसं स्ट्रेट लाईन मोशनमध्ये काय करतो, ट्रॅव्हल करतो. लेथ मशीनसाठी हे साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. हा Z ॲक्सिस आणि हा X ॲक्सिस खूप इम्पॉर्टंट आहे कॉर्डिनेट लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर काय करायचं तर पुन्हा टूल कुठे येणार आहे, या पॉईंटला घ्यायचं. बघा इथं आता एवढं कंपोनंट आहे ना, इथं घेऊया.
इथं कोणता पॉईंट घेतला मी, जी पॉईंट. इथून टूलला मी कुठं मूव्ह करणार आहे, ह्या पॉईंटपर्यंत, हा एच पॉईंटला. नंतर इथून पुन्हा ह्या पॉईंटला मूव्ह करायचं, कोणत्या, एफ पॉईंटला मूव्ह करायचं. केलं मूव्ह केल्यानंतर मग पुन्हा आपल्याला इथून तर इथपर्यंत काय करायचं, टर्निंग करायचं. टर्निंग मग इथला जो पॉईंट आहे ना त्याला नाव देऊ आपण आय पॉईंट. काय दिलं, आय पॉईंट. इथून परत टूलला इथं मूव्ह करायचं आपल्याला, याला नाव देऊ आपण जे पॉईंट. नंतर इथून टूल कुठं जाणार, पुन्हा एफ पॉईंटला जाणार. हे एफ पॉईंटवरून पुन्हा इथं येणार. इथून टूल कुठं जाणार, परत इकडे जाणार G00. इथून कुठे येणार, या पॉईंटला येणार. जे नंतर कोणता पॉईंट इथं, के पॉईंट. के पॉईंट परत इथं आपण टर्निंग करणार, म्हणजे 2 mm परत इथं कट करणार. आपल्याला किती पाहिजे इथं, 26 mm पाहिजे ना. मग इथं पुन्हा आपण एवढाच कट घेणार. मग जे के नंतर कोणता पॉईंट येणार, यल पॉईंट येणार. के नंतर कोणता पॉईंट येणार, यल पॉईंट. फक्त आता काय करायचं, कॉर्डिनेट्स लिहून घ्यायचे. इथं मी सपोज लिहितो पोझिशन एक्स आणि झेड, कॉर्डिनेट्स सपोज ए पॉईंट काय, मशीन 0. त्याच्यानंतर बी पॉईंट इथून इथं टूल आलं. बीला काय घेतलेलं आपण, एक्स किती घेतलेला आहे 0 आणि झेड किती घेतलेला आहे 2 mm. त्याच्यानंतर सी पॉईंट, सी म्हणजे वर 0 म्हणजे 0 आणि 0 पॉईंट. नंतर डी पॉईंट बघा इथं आहे. टूल इथून आपल्याला इथपर्यंत मूव्ह करायचं आहे, कोणत्या पॉईंटपर्यंत, डी पॉईंटपर्यंत टूलला आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. किती MM मटेरियल मूव्ह होणार इथं, 32. आणि काय घेणार आपण 32 mm. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट घेऊ आपण ई पॉईंटला बघा इथं टूल इथून तर इथपर्यंत मूव्ह करायचं. किती, हा एक्स तसंच राहणार 32 आणि एवढी डिस्टन्स किती, 80 + 60 किती होतात, -140. इकडं जातं ना ते, म्हणून लेफ्ट साईड काय घेतो आपण, निगेटिव्ह. नंतर पुढचा पॉईंट घेऊ ई पॉईंट. नंतर ई पॉईंट परत एफ पॉईंटला जातं टूल. एफ पॉईंटला रॅपिडली टूलला आपण मूव्ह करतो. रेफरन्स पॉईंट अंदाज घेतला आपण तो सपोज 36. जेवढे वरचे डायमीटर असते त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं. आणि काय घेतलेलं आपण, एवढं डिस्टन्स किती घेतलेलं, 2 mm म्हणून 2 mm. झेड म्हणजे आडवं डिस्टन्स आणि एक्स म्हणजे काय घेतलेलं आहे, असं डिस्टन्स घेतलेलं आहे. म्हणून हा एक्स किती घेतला 36 आणि झेड किती घेतला इथं 2 mm. एफ कॉर्डिनेट झाला. एफवरून कुठं आणायचं टूल, परत या पॉईंटला आणायचं. कोणत्या, जी पॉईंटला. मग जी पॉईंटचे कॉर्डिनेट बघा, जी पॉईंट परत आपल्याला काय करायचं, टर्निंग करायचं. टर्निंग करण्यासाठी जी पॉईंटचे कॉर्डिनेट कोणते इथं, जी पॉईंटचे कॉर्डिनेट कोणते इथं 30 mm. किती mm पर्यंत, एवढं डिस्टन्स किती आपल्याला किती पाहिजे नाही, मेन कंपोनंट किती पाहिजे 30 mm. म्हणून हे किती, एवढं आपल्याला रिमूव्ह करायचं आहे ना 30. आणि हे किती घेतलेलं आहे, 2 घेतलेला आहे. त्याच्यानंतर जी नंतर कोणता पॉईंट आहे, एच पॉईंट. टूलला इथून इथपर्यंत आपल्याला मूव्ह करायचं. मूव्ह करण्यासाठी इथं हा जसं तसं राहील. नंतर एच पॉईंटचे कॉर्डिनेट किती येईल, फक्त -140. कोणता कोड यूज करणार आपण, सेम. कोणता कोड यूज करणार, G01च यूज करणार. कोणता कोड यूज करणार आपण, G01च यूज करणार. त्याच्यानंतर एच पॉईंटवरून टूल कुठं जाणार, परत हे एफ पॉईंटला जाणार. एफ पॉईंटवरून कुठं टूल येणार, या आय पॉईंटला येणार. परत आपल्याला टर्निंगच करायचं आहे, इथपर्यंत रिमूव्ह करायचं. आता टेप इथं टर्निंग करायचं ना, एवढं रिमूव्ह करायचं. मग इथं बघा 30 mm आहे ना, इथं 28 किती येईल, इथं 28 आणि इथं 2 mm येईल. नंतर आय पॉईंटवरून टूल कुठे येणार, ह्या जे पॉईंटला 28 आहे तसेच, फक्त मायनस किती येणार इथं, किती येईल सांगा बरं, मायनस किती येईल, मायनस एवढा डिस्टन्स किती 60 mm. नंतर टूल पुन्हा या जे पॉईंटपासून एफ पॉईंटला जाणार. एफ पॉईंटवरून के पॉईंटला येणार. के पॉईंटचे कॉर्डिनेट किती इथं आता 26. किती इथं, के पॉईंटचे कॉर्डिनेट 26 आणि 02. के पॉईंटवरून कुठं जाणार, यल पॉईंटला. यल पॉईंट म्हणजे 26 आणि मायनस किती येणार, 26 आणि -60. मग नंतर पुन्हा कोणत्या कॉर्डिनेटला जाणार, हे यल पॉईंटवरून टूल कुठे जाणार, एकदम रॅपिडली ट्रॅव्हल होणार. रॅपिड सपोज इथं एक रॅन्डम पॉईंट घेऊ, एम पॉईंट. G28 कोड आपण यूज करतो. रॅपिड रिटर्न केला आपण टूलला. सपोज एम पॉईंट, याचे अंदाजे पॉईंट घेतले 80 आणि 50. नंतर ए पॉईंट. ओके, सगळ्यात पहिला जो पॉईंट येतो कोणता आहे आपला,
प्रोग्रॅमला काय करू आपण, नंबर देऊ. सपोज 312. हा काय घेऊ आपण, प्रोग्राम नंबर घेतला. त्यानंतर बघा ज्या फॉर्मल स्टेप असतात त्या मी लिहितो इथं. सपोज पहिली स्टेप बघा, पहिले आपण काय करतो, नेहमी इन्फॉर्मेशन कशाच्या फॉर्ममध्ये लिहितो, ब्लॉकच्या फॉर्ममध्ये लिहितो. ब्लॉक सपोज N110 किंवा N10. तुम्ही 1 2 3 4 पण घेऊ शकता, N10 घेऊ शकता, N20. मी सपोज N10 घेतो इथं. त्याच्यानंतर आपला प्रोग्राम कशामध्ये, डायमेन्शन, 2 टाईपच्या डायमेन्शन असतात. दोन टाईपच्या सिस्टीम कोणत्या, एक ॲब्सोल्यूट मोड आहे आणि दुसरा कोणता आहे, इन्क्रीमेंटल मोड आहे. ॲब्सोल्यूट मोड आणि इन्क्रीमेंटल मोड म्हणजे काय, तर ॲब्सोल्यूट म्हणजे काय, सपोज इथून आपण हे सर्व पॉईंट सपोज एका पॉईंटपासून डिफाईन करतो. आणि इन्क्रीमेंटल म्हणजे काय, जर ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू दिस पॉईंट, या पॉईंटचे कोऑर्डिनेट विथ रिस्पेक्ट टू दिस पॉईंट, म्हणजे प्रिव्हियस पॉईंटला रेफरन्स करून आपण काय करत असेल, कोऑर्डिनेट डिफाईन करत असेल, त्याला काय म्हटलं जातं, इन्क्रीमेंटल मोड. इन्क्रीमेंटल मोडसाठी आपण कोणता कोड यूज करतो, G91 यूज करतो. आणि ॲब्सोल्यूटसाठी कोणता कोड यूज करतो, G90 यूज करतो. त्याच्यानंतर आपली डायमेन्शन कशामध्ये, MM मध्ये, म्हणून इथं काय घ्यायचं, G21 घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपण फीड द्यावी लागते. फीड देतो, कशामध्ये फीड देतो, MM पर मिनिटमध्ये किंवा MM पर रिव्होल्यूशनमध्ये. आता आपल्याला फीड कशामध्ये द्यायची, MM पर मिनिटमध्ये. त्यासाठी कोणता कोड यूज करतो आपण, G94. नंतर काय करायचं, एंड ऑफ ब्लॉक लिहायचं. लास्टला एंड ऑफ ब्लॉक लिहितात किंवा सेमिकॉलन वापरतात किंवा LF वापरतात. LF म्हणजे लास्ट लाईन फिनिश. हे आपण काय करतो, यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईन N20 घेतो मी. नेक्स्ट लाईन पण कॉमन. स्पिंडलला काय करायचं, स्टार्ट करायचं M03. त्याच्यानंतर त्याला स्पीड द्यायचं. सपोज 800 आपण त्याला स्पीड दिलं. M03 म्हणजे काय, क्लॉकवाईज. M04 म्हणजे काय, स्पिंडल स्टार्ट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, स्पिंडल स्टार्ट केल्यानंतर नेहमी आपण काय करतो, कूलंट पंप ऑन करतो. लास्ट काय करतो आपण, एंड ऑफ ब्लॉक. त्याच्यानंतर काय करायचं, नेक्स्ट स्टेप बघा, ही पण कॉमन स्टेप. टूल इथून तर इथपर्यंत आपल्याला काय करायचं, रॅपिडली मूव्ह करायचं. रॅपिड मूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, G00. या बी पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहायचे. बी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आलेले, एक्स किती इथं 0 आणि झेड किती इथं 2. नंतर काय करायचं, फक्त लाईन, एंड ऑफ ब्लॉक. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट N40. नंतर इथून तर टूल इथपर्यंत न्यायचं. कोणता कोड यूज करणार आपण, G01 यूज करणार. G01. झेड किती इथं, आडवी लाईन ही कोणती, Z0 आहे. सॉरी, झेड किती आहे बघा, सी पॉईंटचे कोऑर्डिनेट. सी पॉईंटला इथून तर इथपर्यंत ना, मग झेड किती येणार इथं, फक्त आपल्याला इथून तर इथपर्यंत मूव्ह करायचं आहे. म्हणजे Z2 येणार आहे आणि एक्स काय राहणार आहे, 0 राहणार आहे. तो मी लिहिलं नाही इथं. इथून ते इथपर्यंत टूलला मूव्ह केलं. त्याच्यानंतर काय करायचं, एंड ऑफ ब्लॉक. नंतर काय करायचं, N50. मग टूलला इथून तर इथपर्यंत डी पॉईंटपर्यंत काय करायचं, मूव्ह करायचं. मूव्ह करत असतानाच आपण काय करायचं, त्याला फीड द्यायची. फीड द्यायची आणि मटेरियल पण रिमूव्ह करायचं ना आपल्याला. फेसिंग ऑपरेशन पण करायचं आहे. त्याच्यासाठी आपण कोणता कोड यूज करणार, G01च यूज करणार. G01 फीड 200. नंतर एंड ऑफ ब्लॉक. एंड ऑफ ब्लॉक. आता आपण फेसिंग ऑपरेशन करू. 60. G01च यूज होईल. फक्त इथं काय करायचं, इथून तर इथपर्यंतचं डायमेन्शन, एक्स किती इथं आपला, एक्स किती येतं 32. एक्स किती 32. काय लिहितं, एंड ऑफ ब्लॉक. फेसिंग ऑपरेशन कंप्लीट होईल. त्याच्यानंतर N70. ओके. नंतर नेक्स्ट लाईन कोणती, N70. ह्या डी पॉईंटपासून आपल्याला टूलला कुठं मूव्ह करायचं आहे, ई पॉईंटपर्यंत. एवढं मटेरियल आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. एवढं मटेरियल काय करायचं आहे, आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. तर इथं बघा, ई पॉईंटचे कोऑर्डिनेट किती इथं 80 + 60. म्हणजे झेड किती येईल इथं, -140 mm. काय लिहितं, एंड ऑफ ब्लॉक. एंड ऑफ ब्लॉक. त्यानंतर काय करायचं, इथून टूल रॅपिडली मूव्ह करायचं या पॉईंटपर्यंत. कोणता कोड यूज होणार, G00. इथं N80. कोणता कोड यूज करतो आपण, G00. एक्स किती आहे, एक्स डिस्टन्स. रॅपिडली या एफ पॉईंटला मूव्ह केलं. एक्स किती घेतलं आपल्याला 36 आणि झेड किती घेतला 2 mm. इथं काय येईल मग, फक्त एंड ऑफ
जी पॉईंटला आणा. जी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स जी पॉईंटला आणण्यासाठी काय वापरायचं, G01चा यूज करायचं. G01चा यूज करायचं. G01 एक्स किती येणार आहे आता इथं, जी पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स किती आहे 30 आणि झेड किती येणार आहे 2 mm. त्याच्यानंतर फीड पण द्यावी लागेल आपल्याला F200 आणि लास्टचा पॉईंट कोणता आहे, एंड ऑफ ब्लॉक. लास्टचा पॉईंट कोणता आहे, एंड ऑफ ब्लॉक. ही आपली स्टेप झाली. त्याच्यानंतर काय करायचं, टूलला ह्या जी पॉईंटपासून ह्या जे पॉईंटपर्यंत, ह्या जे पॉईंट इथपर्यंत टूलला काय करायचं, सॉरी एच पॉईंटपर्यंत आपल्याला काय करायचं, टूलला मूव्ह करायचं. म्हणजे N100 एन किती येईल तर 100, झेड किती आहे -140, एंड ऑफ ब्लॉक. त्याच्यानंतर पुन्हा बघा इथून या एच पॉईंटपासून पुन्हा एफ पॉईंटला टूलला काय करायचं, मूव्ह करायचं. परत ही स्टेप कॉमन रिपीट होईल. कोणती स्टेप रिपीट होईल, ही स्टेप ही N80ची स्टेप आहे ना, पुन्हा इथं रिपीट होईल. G00 एक्स किती 36, झेड किती 2, नंतर काय घेऊ, एंड ऑफ ब्लॉक घेऊ. नंतर बघा नेक्स्ट स्टेप 120. टूलला या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला आणायचं, कोणत्या आय पॉईंटला. तर इथं कसं आहे, कट खूप जास्त झालं, 4 mm मटेरियल रिमूव्ह करायचं. मग इथं आपण 2 mmचं आपण काय केलं, मटेरियल कट केलं. 1 mmचा डेप्थ ऑफ कट घेतला. N120 G01. पुन्हा ही स्टेप बघा, इथं एक्स 30 होतं ना, मग इथं काय येईल, एक्स किती येईल 28 येईल फक्त. एक्स किती येईल इथं 28 आणि झेड किती येणार आहे, एक्स किती आला 28, झेड किती घेतलेला आहे 2 घेतलेला आहे. झेड किती घेतलेला आपण, झेड 2 mm ऑलरेडी आहेच आपला. डायरेक्ट इथं आपण फीड देऊ 200 mm, एंड ऑफ ब्लॉक. नंतर इथून इथपर्यंत या पॉईंटपर्यंत मूव्ह करायचं टूलला. N130 G01च यूज होईल फक्त. झेड मायनस किती येईल, एवढं डिस्टन्स किती -60, काय येईल, एंड ऑफ ब्लॉक. पुन्हा या पॉईंटपासून टूल या रेफरन्स पॉईंटला, म्हणजे ही स्टेप पुन्हा कॉमन. N किती 140, G00 या पॉईंटचे कोऑर्डिनेट किती घेतले आपण, या पॉईंटचे x36 आणि झेड किती घेतला आहे 2, काय येईल, एंड ऑफ ब्लॉक. नेक्स्ट स्टेप बघा, इथून टूलला परत कोणत्या पॉईंटला आणायचं, या पॉईंटला आणायचं. या सी पॉईंटला, सॉरी हा जो पॉईंट आहे ना के पॉईंट आहे, के पॉईंटला टूलला आणायचं. टूलला आणण्यासाठी काय करू, G01च यूज करू. एक्स किती इथं, तर एक्स किती इथं 26, एक्स किती इथं 26. नंतर फीड देऊ त्याला, फीड किती 200 mm, एंड ऑफ ब्लॉक. नंतर टूलला मूव्ह करू, इकडे टर्निंग ऑपरेशन करू. कोणत्या पॉईंटपर्यंत, या एल पॉईंटपर्यंत. मग इथं झेड किती येईल मायनस किती 60 mm, एंड ऑफ ब्लॉक. म्हणजे टर्निंग ऑपरेशन कंप्लीट झालं. कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा या इथं एक आय पॉईंटला टूल मूव्ह करायचं. रँडमली आय पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण लागलं तर घेऊया. किंवा आय नाही, सॉरी एल नंतर काय KL M पॉईंट, शेवटचा पॉईंट नंतरचा पॉईंट कोणता येईल, M पॉईंट. रँडमली कोऑर्डिनेट घेऊ x85 आणि 50. नंतर डायरेक्टली इथं घेऊ आपण N1, सॉरी इथं आपण किती 90 घेतलं आहे, 100 10 20, N किती 70, एक्स किती येईल इथं 85, झेड किती येईल इथं 50, एंड ऑफ ब्लॉक. नंतरच्या पुढच्या स्टेप कॉमन आहे, सर्व प्रोग्राममध्ये सारख्याच येतात. मग काय करायचं, N180 टूल काय करायचं आता, मूल या आय पॉईंट M पॉईंटपासून टूलला ए पॉईंटला पुन्हा रिटर्न नेण्यासाठी काय वापरतो आपण G28, एंड ऑफ ब्लॉक. नंतर N190 टूलला बंद करू, M05 कोलन पण बंद करू, M09, एंड ऑफ ब्लॉक. आणि लास्ट N200 M काय 30, M काय येतील इथं, एंड ऑफ ब्लॉक. काय प्रोग्राम एंड अँड टेप रिवाइंड. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रोग्राममध्ये बऱ्याच स्टेप कशा असतात, कॉमन असतात. पहिले ही स्टेप आणि ह्या 3 स्टेप आणि लास्टच्या 3 स्टेप कशा आहेत,
कॉमन आहेत. सपोज 8 मार्कला प्रोग्राम असला तर इथे बघा, इथे 2 मार्क, इथे 2 मार्क आणि मधले 3 मार्क्स, म्हणजे हे 2 मार्क तुमचे कन्फर्म, हे 2 मार्क तुमचे कन्फर्म प्रत्येक प्रोग्राममध्ये तुम्हाला काय होऊ शकतात, मिळू शकतात. आणि मधल्या तुम्ही 3-4 स्टेप जरी लिहिल्या तरी 2 ते 3 मार्क्स मिळू शकतात. म्हणजे प्रोग्राममध्ये मिनिमम तुम्हाला 8पैकी 5 ते 6 मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे काय करायचं, कधीच प्रोग्राममध्ये नेहमी लक्षात ठेवा, खालच्या स्टेप आणि वरच्या स्टेप कशा असतात, कॉमन असतात. फक्त मध्ये जे चेंजेस आहे तेवढे फक्त करायचे.